पण खऱ्या अर्थाने पोल पाहिला त्याच्यामध्ये पहिली मॅच धाकटी विपक्ष तलोजा मजकूर तलोजामध्ये संघ विजय झाला. दुसरी मॅच रांजणपाडा कलंबोलीमध्ये झाली, कलंबोली विजय झाला. त्यानंतर पेंदर विपक्ष घरकुल विजय झाला. रहिंजन विपक्ष ओवे झाली, त्याच्यामध्ये ओवे संघ विजय झाला. त्यानंतर दुसऱ्या सत्रामधली पहिली मॅच झाली ती मात्र तलोजा मजकूर विपक्ष कलंबोली संघाने विजय प्रस्थापित केला. दुसरी मॅच झाली विपक्ष घरकुल संघ पराभूत होता, ओवे संघ दाखल झाला अंतिम 16मध्ये. आणि ती अंतिम 16मध्ये ही लढत होईल कलंबोली विपक्ष ओबे या संघांमध्ये, आणि येथून जिंकणारा संघ अंतिम 8मध्ये आपल्याला पाहायला मिळू शकेल. मॅच स्टार्ट करायची आहे, प्रॅक्टिस बॉल मिळणार नाही, मॅच स्टार्ट करा लगेच. चला मॅच चालू करा प्लीज. मित्रांनो आता प्रॅक्टिस करण्याची वेळ नाही, 3:15 वाजलेत. तर पहा इथे उपस्थित असणारे पाहुणे पिसारे गावचे साईनाथ पाटील यांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती यावा. आपण या स्पर्धेला उपस्थित राहिलात त्याबद्दल मनपूर्वक आपलं स्वागत असेल. तर आपल्याला विनंती आहे आपण व्यासपीठावरती यायचं आहे. साईनाथ पाटील पिसारवे सलामीची जोडी मैदानामध्ये गेलेली आहे. धीरज आणि सोनू ही सलामीची जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. आणि गोलंदाजीच्या माध्यमातून पुन्हा एकदा साहिल मोहिते पाहायला मिळू शकेल. धीरज आणि सोनू ही सलामीची जोडी बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतील. त्याचबरोबर सलामीचं षटक फेकण्यासाठी साहिल मोहिते कलंबोली टीमकडून. दोन्ही संघांना आयोजकांच्या वतीने शुभेच्छा असतील, कारण ही लढत जिंकणारा संघ अंतिम 8मध्ये दाखल होईल. एका ट्रॉफीवर हक्क दाखवणारा संघ आपल्याला पाहायला मिळू शकेल. त्यामध्ये कलंबोली आणि टीम ओवेमध्ये ही चालू असलेली लढाई ओवे टीमला सुद्धा अगदी प्रयागराजवरून कैलासजी म्हात्रे यांच्याकडून शुभेच्छा आलेल्या आहेत, आणि आमच्याकडून सुद्धा दोन्ही टीमला शुभेच्छा. जाऊया मॅचकडे. पहिल्याच बॉलवरतीच चांगला स्ट्रोक जरूर आहे, उंची गाठली जास्त, अंतर कमी, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक आलाय, झेली पकडला जातोय, आणि मैदानामध्ये ओवे टीमचा हा पहिलाच फलंदाज बाद. धीरज मात्रे बॅक टू द पवेलियन. नवीन फलंदाज आकाश भोईरने धीरजची विकेट गेल्यानंतर चांगला खेळ साकारलेला आहे. कारण आतापर्यंत आपण विचार केला तर धीरजची बॅटिंग पहिल्या मॅच नंतर दुसऱ्या मॅचमध्ये सुद्धा तो अपयशी ठरला होता. तिसऱ्या मॅचमध्ये सुद्धा पहिल्याच बॉलवरती शून्यावरती बाद होता त्यांना पाहायला मिळाला आहे. आता आकाश भोईर याच्यावरती जबाबदारी. तर दुसऱ्या बाजूला सोनू म्हात्रे आपल्याला पाहायला मिळू शकेल. विवेक म्हात्रे सुद्धा अजूनही बाकी आहे. कुणाल ठाकूर सुद्धा आहे. मात्र ओव्हरमध्ये पाहूया पहिल्याच पॉवर प्ले षटकामध्ये कशा प्रकारचा खेळ इथे होताना टीम ओवेच आपल्याला पाहायला मिळू शकेल. पहिलाच बॉल खेळण्यासाठी या ठिकाणी आलेला आहे. स्वतःचा वैयक्तिक एक बॉल तर समाप्त झालाय. पुढचा बॉल त्याच बॉलवरती मी स्ट्रायमिंग स्ट्रोक, आणि इथे संधी निर्माण झाली होती आणि तो झेल सुटलाय. लगातार दुसऱ्याच बॉलवरती इथे मात्र विकेट संपन्न झाली असती, आणि या वेळेला मात्र आकाशच्या माध्यमातून एक धाव पूर्ण झाली आहे. पहिल्या षटकामध्ये इथे मात्र खराब अवस्था पाहायला मिळते. दुसऱ्याच बॉलवरती सुद्धा
लगातार संधी निर्माण झाली होती. शेवटच्या क्षणाला बॉल स्किड झाला शतरक्षीच्या हातामधून आणि एक धाव जोडली गेली. 2 चेंडूमध्ये एक सिंगल पूर्ण झालेली आहे. साहिल मोहिते एक चांगला स्टार्ट दिलाय आज प्रत्येक वेळेला त्याने आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून. पाहायचा आहे पुढचा बॉल. इथे मात्र कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू अडवला जातोय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर चांगलं क्षेत्ररक्षण झालं आणि त्याच दरम्यान चेंडू फेकी आली. सिंगल पूर्ण एकदा पूर्ण झाली. धावा 3 चेंडू नंतर 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. अजूनही ज्या संघाचा संघर्ष आपण पाहतोय. मागच्या 2 मॅचमध्ये चांगली फलंदाजी गोलंदाजी दाखवली ओवे टीमने. या मॅचमध्ये मात्र फलंदाजांनी निराशा केली. 3 चेंडूवरती 1 गडी बाद 2 धावा आतापर्यंत पाहायला मिळतात. पुढचा बॉल साहिलचा. या बॉलवरती आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न जरूर केला. कॉल होता सोनूचा. तिथे मात्र सिंगल पूर्ण होऊ शकली नाही आणि पुन्हा एकदा परतला माघारी. 4 बॉलचा आतापर्यंत खेळ समाप्त झालाय. धावा आल्यात फक्त 2. ओबी टीमची मागच्या 2 मॅचची कामगिरी चांगली होती. त्याचबरोबर कलंबले टीमने सुद्धा चांगली कामगिरी दाखवली होती. आता मात्र यावेळेस मैदानावरती गोलंदाजीमध्ये एक चांगले व्हेरिएशन अगदी आपण पहिला अचूक टप्प्याची गोलंदाजी आपण साईडच्या माध्यमातून पाहतोय. पुढचा बॉल ऑन साईडला बॅटच्या पडोवत लागलाय. बॉल ट्रॅव्हल झालाय. लॉंग लेग सीमारेषा बाहेर. चौकार. चौकारानं धाबा लागलेत त्या मात्र 6 धाबा. चेंडू समाप्त झालेले आहेत 5. पहिल्या ओव्हरमध्ये कुठेतरी एक चांगला स्टार्ट देण्याचा प्रयत्न आकाशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. चौकार तर आलेला आहे मात्र मागच्या 4 चेंडूमध्ये आपल्याला 2 धावा पाहायला मिळाल्या. त्यानंतर चौकाराला 5 चेंडू समाप्त झालेले आहेत. पॉवर प्लेमध्ये जेवढ्या जास्ती धावा येतील तेवढ्या मात्र महत्त्वपूर्ण असतील येणाऱ्या इतर ओव्हरमध्ये. मात्र यावेळेला आपल्या मैदानावरती धावा कमी येताना पाहायला मिळाल्यात. 5-6 झालेत. हे कलंबोली टीमची भेदकता राहिली आहे. पुढचा बॉल पुलर लेनचा बिरकावून देण्याचा प्रयत्न फसलाय आणि इथे झेलसुद्धा सुटलाय. धाव मात्र एकच जोडले गेले सोनू आणि आकाशच्या माध्यमातून. या ओव्हरमध्ये अंतिम षटक इथं मात्र पहिलं षटक समाप्त होत असताना 7 धावा आल्या. 7च्या सरासरीने जरी धावा केल्या तरीसुद्धा मॅचमध्ये त्या पुरेशा नसणार आहेत. कारण कलंबोली टीमकडे सुद्धा चांगली बॅटिंग लाईनअप आहे. त्यांच्यामध्ये ती क्षमता आहे. तर बऱ्याच वेळेला आपण पाहिलेलं आहे. त्याच्यामध्ये प्रभात असेल, त्याचबरोबर अनिकेत आहे, त्याचबरोबर पहिल्याच मॅचमध्ये अर्धशतक ठोकणारा साहिल आपण पाहिलेला आहे. 3-4 बॅट्समन आपण पाहिले तर अगदी मॅचमध्ये जबरदस्त कामगिरी राखलेली आहे दोन्ही मॅचमध्ये. आता गोलंदाजीमध्ये त्यांची आपण कामगिरी पाहिली. फक्त 7 धावा दिलेल्या आहेत. तुषार आलेला गोलंदाजीला. तुषारच्या गोलंदाजीवर मात्र आता प्रति हल्ला चढवावा लागेल फलंदाजांना. सोनू आणि दुसऱ्या बाजूने आकाश भोईर. आणि शेवटच्या मॅचमध्ये सुद्धा पंचांची भूमिका आपण पाहतोय. दीपक पाटील सर, त्याचबरोबर द्वारकानाथ चोरगे सर यांची भूमिका पहिल्या मॅचपासून आपण पाहिलेली आहे. पहिल्या मॅचमध्ये सुद्धा त्यांचीच भूमिका आपण पाहिली. त्यानंतर सचिन कडू जॉईन झाले होते ऑफिशियली पंच आणि या शेवटच्या मॅचमध्ये त्यांच्या माध्यमातून ही भूमिका आपण पाहतोय. पुढचा बॉल तुषारचा बॅटच्या मधोमध घेतला. बॉलला उडवण्याचा प्रयत्न होता जरूर आणि इथे मात्र झेल पकडला जातोय. मोहिते, साहिल मोहिते होता तिथे आणि या बॉलवरती विकेट संपन्न करत असताना अजून एक फलंदाज बाद होईल. आकाश भोईर, ज्याच्याकडे फार मोठी क्षमता होती. पहिल्याच मॅचमध्ये दमदार फलंदाजी केली होती. तोच फलंदाज मैदानातून बाहेर होत असताना 7 या धावसंख्येवरती दुसरा धक्का. विवेक आला फलंदाजीला. धीरज बाद झाला, त्यानंतर आकाश बाद झाला. तर विवेक आणि सोनू ही जोडी मैदानावरती असेल जरूर. मात्र किमान 4 षटकांमध्ये 35-40चा आकडा गाठणं गरजेचं असणार आहे जर आपल्याला पुढील सत्रामध्ये संघर्ष करायचा असेल मॅचच्या मध्ये. मात्र या वेळेस तशी परिस्थिती आत्तापर्यंत दिसत नाही. धावा आले फक्त 7 आणि पहिल्याच बॉलमध्ये या ठिकाणी सफलता मिळाली आहे. रात्रीचं सत्र अगदी 3 वाजून 15-20 मिनटं होत असताना ही शेवटची मॅच आपण पाहतोय. आज एक शो मॅच सुद्धा पाहिली आणि त्याचमुळे आज थोडासा वेळ जास्तीचा आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी टॉप 8साठी ही लढत आपल्याला पाहायला मिळते. कालची एक पेंडिंग मॅच जरूर आहे, ती उद्याच्या रात्रीमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळू शकेल. मात्र विवेक आल्यानंतर आता त्याच्यामध्ये क्षमता आहे ती दाखवण्याची गरज असणार आहे. पहिलाच बॉल, बॅटचा फ्लो खूप जोराने फिरवलं होती बॅट.
जबरदस्त होती. मात्र यावेळेस बॅटच्या मधोमध बॉल लागला असता तर कदाचित गेला असता, तसं काही घडलं नाही. तुषारचा आणखीन एक बॉल डॉट गेलाय. लगातार 2 बॉलवरती एकही धाव नाही, एक फलंदाज बाद झालाय. थोडीशी मंदावलेली फलंदाजी आपण पाहतोय. शांतपणे खेळ चालू आहे मैदानावरती ओवे टीमच्या, ज्यांच्या माध्यमातून 2 मॅचमध्ये चांगला खेळ झाला. आता मात्र विवेकच्या माध्यमातून अशा अपेक्षा केली जाते. आणि इथं चान्स होता, अनिकेतच्या हातामधून बॉल निसटलाय, स्किड झाला, जीवनदान लाभलं विवेक मात्रेला. एक धाव जोडली जाते धावसंख्येमध्ये 8 धावा. संधी निर्माण झाली होती विवेकच्या माध्यमातून, या ठिकाणी विकेट संपन्न झाली होती. मात्र अनिकेतच्या हातामधून बॉल स्किड झाला आणि त्यानंतर मात्र आपण पाहतो एक धाव पूर्ण होत असताना धावसंख्या 8 वरती. 3 बॉल आतापर्यंत समाप्त झालेत, म्हणजे 9 बॉलचा खेळ समाप्त झालेला आहे आणि धावा आलेल्या आहेत फक्त 8 धावा. एकही षटकार नाही. एक चौकार जरूर लागला त्यामध्ये, मात्र एकही खराब चेंडू नाही, एकही षटकार नाही. हे खेळाचं विश्लेषण राहिले अगदी 9 बॉलवरती. 4 ओव्हरची मॅच जरूर आहे, मात्र मॅचमध्ये इन व्हायचं असेल तर मात्र आता पटक्यानं पर्याय नाही ओवे टीमला. सोनू स्ट्रायकिंग एंडला. पुढचा बॉल यावरती मात्र पंचांचा वाईटचा इशारा आलाय. वाईटची अवांतरची एक धाव जोडली जाईल धावसंख्येमध्ये. धावसंख्या 9 वरती आपल्याला पाहायला मिळू शकेल. अगदी दुहेरी अंकामध्ये सुद्धा अजून परिवर्तित झालेली धावसंख्या. अगदी चेंडू समाप्त झालेत 9 आणि 9 धावसंख्या जोडली जाते. पुढचा बॉल सोनूसाठी असेल. सोनूच्या माध्यमातून खेळ साकारत असताना ओबी टीमसाठी उंची जास्त गाठली, अंतर कमी, 3 क्षेत्ररक्षक धावत आहेत. त्याच्या पुढ्यामध्ये चेंडू पडला आणि या बॉलवरती आल्या 2 धावा. सुरक्षित लँड झाला चेंडू आणि त्यानंतर 2 धावा जोडल्या गेल्या. दुहेरी अंकामध्ये 11 धावसंख्या जोडली जाते. सोनू आतापर्यंत 2 चेंडूवरती 3 धावा. चौकार टोकणारा फलंदाज सुद्धा बाद झाला विवेक मात्रे, ज्याच्याकडे पाहिलं जातं की धावसंख्या वाढवली जाईल त्याच्या माध्यमातून. तो प्रयत्न त्याचा जरूर आपल्याला पाहायला मिळू शकेल. मात्र तुषार चांगली गोलंदाजी साकारतोय. अक्कूट टप्प्याचे बॉल कधी या ठिकाणी अक्कूट टप्प्याच्या बॉलनंतर हा ब्लॉकॉल बॉल फेकला होता, त्यावरती मात्र सिंगल पूर्ण झाली सोनूच्या माध्यमातून. धावसंख्या 1 ने पुढे सरकत असताना 2 गडी बाद 12 धावसंख्या आणि शेवटचा बॉल शिल्लक. अगदी 6च्या सरासरीने धावसंख्या आत्तापर्यंत लागलेली आहे. शेवटच्या बॉलवरती येणारा मोठा फटका आला तर मात्र सरासरी मात्र चांगली गाठली जाईल आणि अंतिम सत्रामध्ये मात्र उत्तरार्धामध्ये चांगलं टार्गेट सेट करण्याची संधी विवेक आणि सोनूला असणार आहे. पुढचा बॉल तुषारचा, सोडून दिलाय बॉल. बॉलची लाईन पाहिली, लेंथ पाहिली आणि इथे मात्र वाईटचा इशारा पंचांचा आलाय. वाईटने एकदा जोडली जाते धावसंख्येमध्ये 13 धावसंख्या. दुसऱ्या षटकातला हा शेवटचा बॉल शिल्लक आहे. शेवटच्या बॉलवरती किती धावसंख्या जोडली जाईल हा बॉल खूप महत्त्वपूर्ण असणार आहे, कारण या बॉलवरती जर षटकार आला तर धावसंख्या 19च्या आसपास जाऊ शकेल. चौकार आला तर 17 होईल. शेवटचा बॉल या षटकातला. पुढच्या बॉलवरती इथे काय झालंय, संधी निर्माण झाली आहे आणि अचूक झेल टिपला. पहा, अनिकेतने एक झेल सोडला होता विवेकचा, त्याच अनिकेतने झेल टिपलाय, तो मात्र विवेक मात्रेचा. दुसरा आणि तिसरा गडी बाद झाला 13 या धावसंख्येवरती. 2 षटकांचा खेळ झालाय समाप्त. कुणाल, पटक्यांची क्षमता भरपूर आहे, मात्र विवेकने जी निराशा केली, खरं तर धीरजने सुद्धा निराशा केली. धीरजने किंवा विवेकने थांबणं गरजेचं होतं शेवटच्या अंतिम सत्रापर्यंत, कारण अजूनही 2 षटकं बाकी आहेत. एका षटकामध्ये जरी 15-20 धाबा आल्या तरी मॅच बनू शकते. मात्र मॅचमध्ये 13 धाबा झाले, 2 षटकं समाप्त झालेली आहेत, 2 ओव्हर अजून बाकी आहेत. सोनू आणि कुणालच्या माध्यमातून इथे मात्र बॅटिंग आपल्याला पाहायला मिळू शकेल आणि तिसरं षटक घेऊन आला गोलंदाज प्रभात. शतरंशी पायाने केली जाते बॅटिंगच्या माध्यमातून, बॅट्समन सोनूच्या माध्यमातून. पुढचा बॉल प्रभातचा आहे. ओव्हरपिच बॉल भिरकवला बॅटच्या मधोमध आणि बॉलला भिरकवलाय अगदी कारगरच्या दिशेने. आलाय षटकार. आम्ही सांगितलं होतं की शेवटच्या क्षणापर्यंत जो फलंदाज मैदानावरती टिकून राहील, काही चेंडू जरी खराब मिळाले तरी सुद्धा त्याच्यावरती मोठी प्रहारी फलंदाजी आपल्याला करता येऊ शकेल आणि तीच फलंदाजी सोनूच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली.
आणि अगदी बॅटच्या मधोमध घेतला बॉल आणि बॉलला भिरकावून दिलं सीमा रेषा बाहेर षटकार. धाबसंख्या 6 पुढे सरकत असताना 19 धावा लागले गेल्यात. चला मॅच बॉल आला नसेल, दुसऱ्या बॉलने आपण खेळ सुरू करायचा आहे. चला बॉल आलेला आहे. 19 धावा धावफलकावरती लागलेल्या पहिल्याच बॉलवरती प्रभातच्या हा षटकार सोनूच्या बॅटमधून पाहिलाय. तर आता सोनूवरच भरोसा ठेवावा लागेल, कारण सोनूने म्हटलं, दाखवून दिलंय की माझ्यावर भरोसा ठेवा, धावा जरूर येतील. तर विवेक बाद झालाय, धीरज बाद झालाय, आकाशी बाद झालाय. कुणाल आणि सोनू ही जोडी मैदानावरती आहे. अंतिम 11 बॉल अजूनही शिल्लक आहे. धावसंख्या 19 वरती आहे. किमान 40-45चा आकडा गाठण्याची संधी वबे टीमला असणार आहे. पुढचा बॉल आता शॉर्ट पिच फेकला, संधी निर्माण झाली होती पुन्हा एकदा. अनिकेतने सोडलेला हा दुसरा झेल आपण पाहिला. मागच्या ओव्हरमध्ये सुद्धा विवेकचा झेल सोडला आणि त्यानंतर मात्र अनिकेतच्या माध्यमातून हाही झेल सुटला गेलाय. जीवनदान लाभलं सोनूला. धावसंख्या 19 वरती आणि षटकामध्ये 2 चेंडू आत्तापर्यंत समाप्त झालेले आहेत. मॅचमध्ये प्रभात आंबोरने इथे मात्र कमबॅक करत असताना आपण पाहिला. पहिल्या बॉलवरती षटकार येत असताना सोनूच्या माध्यमातून पुढील बॉल खेळला जाईल. पुन्हा दा ओव्हरपिच बॉल, त्याच प्रकारचा फटका, अगदी ॲक्शन रिप्ले आपल्याला पाहायला मिळाला आहे आणि सोनूच्या बॅटमधून आलाय दमदार फटका षटकार. आमचे राज भोईर अगदी आपण पाहिलं शेवटच्या क्षणापर्यंत इथे थांबतायत. थोडंसं स्मित हास्य आलेले की आजची रात्र समाप्त व्हायला आलेली आहे, थोडंसं समाधान व्यक्त केलंय. तर त्यांची सुद्धा आम्ही 7 रात्री पाहिलेल्या आहेत टेंबोड्याच्या मैदानावरती. इथे मात्र 9 रात्री आपल्याला इथे मात्र राहायचं आहे. जरूर राज भोईरेने जाहीर केलेलं आहे की पुढील वर्षी टेंबोड्याच्या मैदानावरची 5 रात्रीची स्पर्धा असेल. 2 बाईक असतील त्या स्पर्धेमध्ये. राज भोईर यांच्या माध्यमातून यास 23 डिसेंबर फायनल आहे, म्हणजे येस बड्डे सुद्धा आहे त्यांचा. आणि स्वतः मात्र फार कमी वयामध्ये एवढं मोठा कारभार सांभाळत असताना अन्याय अत्याचार निर्मूलन समितीचे जे अध्यक्ष सुद्धा आहेत राज भोईर टेंबोडे. आणि आज खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर खारघरची नमो चषकाची स्पर्धा त्यांनी कव्हरअप केली. आज ही स्पर्धा सुद्धा स्वर्गीय विश्वनाथ शेट स्मृती चषकाची स्पर्धा सुद्धा कव्हरअप करताना पाहतोय आपण. त्यांना धन्यवाद देऊया. फार कमी वयामध्ये एवढं मोठा कामगिरी त्यांच्या माध्यमातून साधली जाते. बॉडी टच झाला बॉल, अगदी विकेट किपरच्या दिशेने मात्र फर्स्ट स्लिपमध्ये ट्रॅव्हल होत असताना पाहिला बॉल. एक धाव जोडली जाते धावसंख्येमध्ये. धावसंख्या या एका धावेने 26 धावा पाहायला मिळत आहेत. विघ्नेश पाटील आलेले आहेत आमच्या समवेत. एक चांगली गोलंदाजी मोरबी संघाच्या वतीने 2 वर्षामध्ये आपण चांगली पाहिलेली आहे. त्यांच्या येण्याने मात्र मोरबी संघाची गोलंदाजी खूप चांगली झालेली आहे संकेत पाटील यांच्या बरोबरीने. पुढचा बॉल प्रभातचा. आता कुणाल पाटील आलेले आहेत. चांगला फटका कुणाल ठाकूरच्या माध्यमातून, चांगला स्ट्रोक. तिथे मात्र थोडंसं पंबल झालं. एकीला दुसरीमध्ये कन्वर्ट केलं. 2 धाबा झालेल्या आहे. 2 धाबांनी धावसंख्या पाहायला मिळते ती मात्र 28 धाबा. उभे संघाच्या माध्यमातून टाळे यायला लागले आहेत, कारण आता त्यांचा स्कोअर कार्ड 3 ओव्हरमध्ये आपण पाहिला तर 28 वरती आलेला. 1 बॉल शिल्लक जरूर आहे. थोडंसं या ठिकाणी समाधान त्यांच्या माध्यमातून झालेलं आहे की धावसंख्या आपली चांगली झालेली आहे. येस, पंचांचा इशारा वाईटचा आलाय. गोलंदाजीचा रिव्ह्यू असेल वाईटसाठी. या ठिकाणी आपण पाहतोय एक्झॅक्टली कुठल्या लाईनने बॉल ट्रॅव्हल झाला, कशा प्रकारचा बॉल डिलिव्हर झाला या ठिकाणी पाहिलं जात आहे. 28 झालेले आहेत. आज जर वाईट असला तर 29 होतील.
अंपायर्स कॉल वाईट आहे, त्यामुळे ते पाहणी केली जाते. यस, वाईटचा इशारा आलेला आहे. अजून एक चेंडू फेकावा लागेल, एक धाव जोडली जाईल धावसंख्येमध्ये. 29 धावा आणि त्यानंतर अजून एक चेंडू फेकावा लागेल. प्रभातला गोलंदाजी करताना आपण पाहतो या षटकामध्ये तब्बल 16 धावा आलेले आहेत आतापर्यंत. आणि पुन्हा एकदा सज्ज असेल कुणाल ठाकूर शेवटचा बॉल खेळण्यासाठी या ओव्हरमधला. तिसरी ओव्हर आपण पाहतोय. अगदी या ओव्हरमध्ये 16 धावा येताना पाहायला मिळाल्या. सुरुवातीला दिलेले झटके त्यातून सावरला येतात ओवे संघ. पुढच्या बॉलवरती झेल उडालाय आणि तिथून मात्र जमिनीला दान होत असताना दुसरीचा प्रयत्न सोनूचा आहे. तिथे मात्र सोनू फसलाय. काय गरज होती का सोनूला इथे मात्र कॉल देण्याचा आणि धाव घेण्याची. तिथून मात्र त्याने 2 षटकार ठोकले या षटकामध्ये. तोच सोनू मैदानातून बाहेर झालाय. धीरज, आकाश, विवेक आणि आता सोनूची बारी. नवीन फलंदाजाने मैदानामध्ये जायचं आहे. शेवटची ओव्हर शिल्लक. 29 धावा धावफलकावरती आहेत. 3 गडी बाद झालेले आहेत. 4 ना 4 गडी बाद झाले ना 3 4 4 होते ना 4 गडी बाद झालेले आहेत आणि 29 धावा. नवीन फलंदाज ऋतिक भोईर. न्यू टॅलेंट आपल्याला पाहायला मिळेल आई11 वय संघाचं. यावर्षी अगदी आपण पाहिलं तर व्यावसायिक क्रिकेटमध्ये उतरलेला हा संघ पाहतो आपण आई11 संघ. गेल्या वर्षी सुद्धा हा संघ होता, मात्र जास्त प्रमाणात क्रिकेट खेळला नव्हता. त्यांची स्पर्धासुद्धा आपण पाहिली होती, आई चषक 2 दिवसीय स्पर्धा. आणि त्यानंतर यावर्षी जो काय त्यांचा प्रवास राहिलेला आहे, अगदी प्रत्येक स्पर्धेमध्ये पाहिलं तर आपण सुपर 8मध्ये, सुपर 12मध्ये, सुपर 4मध्ये दाखल होता असताना चांगली कामगिरी आपण त्यांची पाहिलेली आहे. नवीन गोलंदाज साहिल जली आलेला आहे. मागच्या मॅचमध्ये 13 धावा त्याने डिफेंड केल्या होत्या. यावेळेस सुद्धा मैदानावरती कशी गोलंदाजी करेल. पुढचाच बॉल. यावरती मात्र कुठल्या प्रकारचा फटका आला जरी नाही तरी मात्र पंचांचा आलाय वाईटचा इशारा. अवांतरची धाव जोडली जाईल धावसंख्येमध्ये. धावसंख्या 31 धावा पाहायला मिळू शकेल. ऋतिकच्या माध्यमातून आपल्याला खेळ साकारताना पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज जरूर आहे, मात्र क्षमतेनुसार त्याला उतरवलंय अगदी 5व्या क्रमांकावरती. गोलंदाज साहिल जले. पुढचा बॉल. चांगला स्ट्रोक. झेलची संधी आणि झेल टिपला जातो यावेळेस प्रणयच्या माध्यमातून. अगदी शेवटच्या क्षणाला बाउंड्री लाईनला कव्हर अप करत असताना चांगलं या ठिकाणी क्षेत्ररक्षण लाभलं आणि त्याच चेंडूवरती ऋतिकच्या माध्यमातून 5वा गडी बाद झालाय. धनराज मात्रे आपल्याला पाहायला मिळेल. कैलास मात्रे यांचे सुपुत्र आपल्याला पाहायला मिळतील. धनराज मात्रे आणि कैलासजी मात्रे महाराष्ट्र राज्य आई ग्रुपचे अध्यक्ष, ज्यांच्या माध्यमातून मॅच एन्जॉय करत आहेत ते अगदी प्रयागराजहून. आणि त्यांच्या वतीने या स्पर्धेला आणि आपल्या संघाला सुद्धा शुभेच्छा आलेल्या आहेत. आणि त्यांचा सुपुत्र धनराज मात्रे यावेळेस मैदानामध्ये दाखल झालेला आहे. अंतिम काही चेंडू शिल्लक आहेत. 31 धावा धावफलकावरती आहेत. मॅचमध्ये टार्गेट सेट करणारे षटक, जिथून मात्र एक चांगला संघर्ष दोन्ही संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळू शकेल. ते टार्गेट कशा प्रकारे सेट केलं जाईल सांगणारे हे काही चेंडू शिल्लक असणार आहेत. पुढचा बॉल. बॉलवरती चांगला स्ट्रोक. धनराजच्या माध्यमातून धनाधन पैसा वसूल करणारा हा फटका. आलाय षटकार. एक पाऊल पुढे घेतला आपण पाहू शकता ॲक्शन रिप्लेमध्ये आणि जागा बनवली आणि बॉलला हॅप ट्रॅकरच्या उरवून दिला. ते मात्र सीमारेषा बाहेर वाईड स्मिडांच्या दिशेनं आलाय षटकार. धनराज मात्रे ऑन फायर. अगदी शांतपणे फलंदाजी करणारा हा फलंदाज मैदानावरती दाखल झाल्या झाल्या लगेचच स्वतःच 6 धावांनी खातं खोललं आणि संघाची धावसंख्या नेऊन ठेवली ती 37 धावसंख्येवर. दुसऱ्या बाजूने साहिल झाले. मागच्या मॅचमध्ये 13 धावसंख्या त्याने डिफेंड केल्या, अगदी 8च धावा दिल्या. तोच गोलंदाज त्याच्यावरती चढवला हल्ला. पुढचा बॉल. ओव्हर पिच आहे. इनसाइड आउट. जेलचित होईल का. एका टप्प्याने चेंडू अडवण्याची संधी आहे. दुसरीचा प्रयत्न सफलतापूर्वक पूर्ण. तिसरीचाही प्रयत्न केला जातोय आणि 3 धावा झाल्या पहा. चौथीचा कॉल दिलाय कुणाल ठाकूर.
3 धावा झाल्या. 3 धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोचली आहे 40 या धावसंख्येवर. 3 बॉल अजूनही शिल्लक आहे. धावसंख्या 40 वरती गेली आहे. मात्र मॅच मध्ये कुणाल ठाकूर पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एला स्ट्राईक जरूर दिली. दुसरीचा प्रयत्न जरूर या ठिकाणी होताना पाहायला मिळू शकेल. आणि धनराज पोहोचला सुद्धा. धनराज म्हात्रे असेल, धीरज म्हात्रे असेल, त्यांच्यामध्ये जी चपलता आपण पाहिली, अगदी एकीला दुसरीमध्ये सहजपणे कन्वर्ट करताना आपण पाहिलंय. खूप बुद्धीने क्रिकेट खेळतात मैदानावरती. चौकार षटकार जिथे येत नाही तिथे मात्र सिंगल डबल इथे येताना पाहायला मिळते. पुढचा बॉल इथे मात्र बॅटची कडा लागली होती. संधी निर्माण झाली होती. एका टप्प्याने बॉल उचलणार तोपर्यंत धनराजला मिळाले स्ट्राईक. धनराजच्या बात्यामध्ये खरं तर चांगले स्ट्रोक आहेत. एक फटका त्याने ऑन साईडला केला, लगेच इनसाईड आउटचा ऑफ साईडमध्ये खेळला. 2 चेंडूवरती त्याने अगदी आपण पाहिलं तर 9 धावा वसूल केल्या वैयक्तिक. आणि संघाची धावसंख्या आतापर्यंत 43 पाहायला मिळते. पुढचा शेवटचा चेंडू बाकी आहे. 2 चांगल्या खेळाडूंमध्ये बिग बॅटल पाहायला मिळते, साहिल आणि धनराज. पुढचा बॉल उंची जास्त गाठली. आता साहिलला संधी निर्माण झाली झेल पकडण्याची. झेल पकडलाही गेलाय आणि धावसंख्या आपण पाहिली तर 43 झाली आहे. आणि जी धावसंख्या आपण पाहिली ना, तर कलंबोली टीमने ते टार्गेट सेट केलं होतं 44 धावसंख्येचं तलोजा मजकूर टीम समोर. तेच टार्गेट इथे सेट झालेलं आहे. करायचे आहेत 44 धावा. येणाऱ्या सत्रामध्ये टीम दुसऱ्या सत्रामध्ये बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळेल कलंबोली ब संघ. चव्वेचाळीस धावा 11च्या सरासरीने करायच्या आहेत. याच धावा कलंबोली संघाने डिफेंड केले होते आणि त्याच धावा त्यांना आता करायच्या आहेत. आता गोलंदाजीचा खऱ्या अर्थाने कस लागणार आहे. इथून मात्र धीरज म्हात्रे असतील, विवेक म्हात्रे असतील, आकाश भोईर सुद्धा आहे, सोनू आपल्याला पाहायला मिळू शकेल. आणि त्यांच्यामधली ती क्षमता आपण गोलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळेल. रितेश म्हात्रे सुद्धा आहे. चांगली गोलंदाजी सातत्याने आपल्याला पाहायला मिळाली आहे. मात्र दुसऱ्या बाजूने फलंदाजीमध्ये चांगला भरणा असलेला कलंबोली संघ आपण पाहतोय. अगदी शेवटची मॅच आणि शेवटच्या मॅचमध्ये सुद्धा अगदी प्रेक्षक वर्ग आपापल्या संघासाठी सपोर्ट करण्यासाठी थांबलेला आहे. त्या आयबा प्रेक्षकांचं आयोजकांच्या वतीने आम्ही हार्दिक स्वागत आणि आभार व्यक्त करत आहोत. मॅच आपण एन्जॉय करत आहात. कारण स्वर्गीय विश्वनाथ शेठ स्मृती चषक 2025च्या पर्वामध्ये आज 7वी रात्र आणि 7व्या रात्रीमध्ये ही प्रेक्षकांची उपस्थिती आपण पाहतोय. अगदी आपण पाहिलेलं तर बऱ्याच स्पर्धांमध्ये 1-1.5 वाजता प्रेक्षक रजा घेत असतात. मात्र आज आपल्या लोकल टीम आहेत आणि लोकल टीमसाठी हे सपोर्टर्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचा आपण मनापासून आभार व्यक्त करूया. चला, मैदानामध्ये सलामीची जोडी पाठवायची आहे. भरपूर उशीर घेत आहेत कलंबोली टीम. 44 धावा करायच्या आहेत. क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे. आपली सलामी जोडी पाठवा प्लीज. चला सुजित म्हात्रे साहेब, आपली सलामी जोडी पाठवा प्लीज, कारण फिल्डिंग लागलेली आहे. एकच मॅच पेंडिंग आहे ना कालची. काल उशीर झाला असता ना. आज शोमॅचची पण उशीर झाला ना. मॅच झालं 3 वाजता बरोबर. ती 5 वरची गेली वरची ते 5 वर करायचं बोलतो आम्हाला. चला लगेच उतरायचं आहे आपण मैदानामध्ये. सुजित म्हात्रे साहेबांची ही टीम आपण पाहतोय. त्याचबरोबर विजय शेठ कानाकोर यांच्या वतीने सुद्धा या टीमला शुभेच्छा असतील. अनेक सारे पाठीराखी कलंबोली टीमचे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. साहिल आणि सलामी जोडी आपल्याला पाहायला मिळेल. प्रणय कडव आणि साहिल मोहिते ही जोडी मैदानामध्ये दाखल झालेली. 44चं टार्गेट. सुरुवातीला मॅचमध्ये आपण पाहिलं तर लगातार धक्के दिले ते साहिल मोहितेने.
अगदी विवेकला बाद केलं लगेच, धीरजला बाद केलं लगेच विवेकसुद्धा बाद झाला, तर आकाशसुद्धा स्वस्तामध्ये बाद झाला. शेवटच्या क्षणाला आपण पाहिलं तर सोनूने 2 फटके लगावले. थोडासा प्रतिकार कुणाल ठाकूरचा आपण पाहिला आणि त्यानंतर मात्र धनराज मात्रेने ठोकलेला षटकार, तिहेरी धावा. त्या धावांनी मात्र स्कोअर कार्ड सजवताना आपल्याला पाहायला मिळाले. तर आई 11 उभय संघाचे खेळाडू 43 धावा ठोकल्या आणि 44चं टार्गेट 11च्या सरासरीने पूर्ण करायचं आहे. इथून मात्र कलंबोली ब संघाला, तिथून मात्र या संघाला संधी निर्माण होऊ शकेल की इथून पुढे सुपर टॉप 8 दाखल होण्याची संधी या दोन्ही संघांना असणार आहे. पाहूया, पहिला चेंडू फेकला जातोय विवेक मात्रेच्या माध्यमातून. सलामीची जोडी साहिलसाठी बॉल होता, बॉलला उंची कमी दिली, वेगावर सार होणारी गोलंदाजी. वेग, भरपूर वेग होता विवेकमध्ये आणि तेवढी अचूकता सुद्धा होती. कशासाठी? वाईटसाठी. लगेच दिसून घ्या. पहिल्याच बॉलवरती रिव्ह्यू घेतला गेला आहे वाईटसाठी. बॅट्समन रिव्ह्यू असणार आहे. थोडासा कमी उंचीचा बॉल होता, विवेक मात्रेच्या माध्यमातून फेकला गेला. त्यानंतर फलंदाच्या माध्यमातून रिव्ह्यू आपल्याला पाहायला मिळाला आहे. फेअर डिलिव्हरी, चाचपणी केली गेली आणि त्यानंतर मात्र थोडासा उशिराने का होईना इथे मात्र चांगल्या बॉलचा या ठिकाणी इशारा आलेला आहे. अगदी या रात्रीमध्ये आपण पाहिले तर जेवढे सामने झाले, अगदी 7वा सामना आपण पाहतोय. जवळजवळ 15 वेळेला रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. खरं तर मॅचमध्ये एकच रिव्ह्यू असतं प्रत्येक संघाला. मात्र इथून मात्र आपण मुभा दिलेली आहे संघांना, तर लोकल संघ आहेत, आपलेच संघ आहेत, ठीक आहे. पुढचा ओव्हर पिच बॉल होता, अगदी शेवटच्या क्षणाला टॅप केला बॉलला. थोडासा ओव्हर पिच, थोडासा आपल्याला या ठिकाणी ब्लॉकहॉलचा या ठिकाणी चेंडू यॉर्कर लेनचा चेंडू पाहायला मिळाला. त्या बॉलवरती साहिलला सुद्धा बीट करत असताना या बॉलवरती फक्त सिंगल झाली पूर्ण. सिंगलने एक धाव पूर्ण जात असताना श्री गणेशा केला गेला. 44 धावसंख्येला गवसणी घालत असताना एक धाव पूर्ण झाली कलंबोली टीमच्या माध्यमातून. दोन्ही सुद्धा संघांचा आपण विचार केला तर यावर्षी चांगले फॉर्ममध्ये असलेला संघ या गटामध्ये सातत्याने चांगला कामगिरी साधली आहे. बॅटची कडा लागली होती शेवटच्या क्षणाला, कुणालच्या हातामधून बॉल स्किड झाला. शेवटच्या क्षणाला मात्र चांगलं बॅकअप, चांगलं गॅदरिंग पाहायला मिळालं मैदानावरती विकेट किपरसाठी आणि त्याच दरम्यान सिंगल पूर्ण होत असताना पाहायला मिळाली. 2 धावा धावफलकावरती 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर. हीच काहीशी अवस्था आपण ओवे टीमची सुद्धा पाहिली होती आणि तशीच प्रकारची सुरुवात इथं कलंबोली टीमची झालेली आहे. कारण गोलंदाजीमध्ये लयबद्ध गोलंदाजी विवेक मात्रेने साकारलेली आहे. पुढच्याच बॉलवरती प्रत्युत्तर दिलं, झेल होण्याचा संभव आणि झेलही टिपला गेला. इथे मात्र ऋतिक भोईरच्या माध्यमातून आणि फलंदाज कोण बाद झालाय तर साहिल मोहिते. बॅक टू द पवेलियन. पहिली सफलता लाभली आहे विवेक मात्रेला. आता 20 चेंडू आणि 42चं समीकरण आहे. जिथून मात्र जल्लोष ओवे टीमचा आपण पाहिला. कारण विकेट संपन्न झाल्यानंतर आणि महत्त्वाची विकेट, कारण 4 बॉल झालेले आहेत तरी 2 धावा आणि 1 विकेट असं समीकरण या ठिकाणी मैदानावरती आणि 20 बॉलमध्ये करायचे आहेत आता 42 धावा. बॅट्समन कोणाला? कल्पेश मैदानावरती दाखल झालेला आहे. तर मॅचमध्ये अजूनही आपण पाहतोय दोन्ही संघ असणार आहेत, कारण एकच फलंदाज बाद झालेला आहे. बॅटिंग लाईनअप चांगली आहे कोलंबोली टीमकडे. 20मध्ये 42 करायचे आहेत. ह्या ओव्हरमध्ये नंतर मात्र या ठिकाणी प्रत्ययाला चढवला जाऊ शकतोय, कारण 4 बॉल 2 धावा झालेल्या आहेत.
20-45 समीकरण. धावा आणि चेंडूंचं अंतर आता वाढत चाललंय कारण गोलंदाजी चांगली होती या षटकामध्ये. अजूनही काही चेंडू शिल्लक जरूर आहे. 4 चेंडू समाप्त झालेत. ऑन साईडला चांगला स्ट्रोक, धीरजच्या बाजूने चेंडू ट्रॅव्हल झालाय. एकीला दुसरीमध्ये परावर्तित करण्याची या ठिकाणी संधी जरूर होती, मात्र धाडस केलं जात नाही मैदानामध्ये कारण पहिलीच विकेट संपन्न झाली आहे. धोका पत्करण्यासाठी संधी या ठिकाणी नक्कीच तयार नाहीत फलंदाज आणि त्याचमुळे आता स्ट्रायकिंगला प्रणय पाहायला मिळतोय. त्याचबरोबर त्याच्या जोडीने कल्पेश. पुढचा बॉल फेकण्यासाठी पुन्हा एकदा विवेक सज्ज आहे. धावा लागले 3. पुढचा बॉल बॅटची कडा लागली होती. दुसऱ्या टप्प्याने बॉल अडवला गेला. इथे मात्र शतरक्षक होते सोनू. आज सोनूवरती भरपूर भरोसा दाखवला आहे ओबे टीमने. 2 षटकार लगावले शेवटच्या क्षणाला आणि दोन्ही वेळेला त्याने चेंडू अडवला आहे. तो चेंडू जर स्किड झाला असताना तर चौकार सुद्धा झाला असता. म्हणजे दोन्ही वेळेला 3-3 धावा वाचवल्या सोनूने. पहिल्या षटकामध्ये आपण धावसंख्या फक्त 4 पाहिली. आता अंतिम 3 षटकामध्ये 40 धावा करायच्या आहेत. 40ची आवश्यकता आहे अंतिम 18 बॉलवरती. षटक फेकण्यासाठी धीरज आलेला आहे. छोटी शरीरयष्टी मात्र गुणवत्ता किती आहे पहा. छोटा तीर आहे, घाव गंभीर करताय. तर ते चपलता दाखवली मॅचमध्ये. धावा घेण्यासाठी गोलंदाजीमध्ये क्षेत्ररक्षणामध्ये जबरदस्त कामगिरी साधली आहे. पहिलाच बॉल षटकामधला. इथे मात्र पुन्हा एकदा कुणाल ठाकूर थोडेसे बीट झाले होते. पेकी सुद्धा चांगली आली होती आणि इथे दुसरीचा कॉल दिलाय. कॉलने मात्र चेंडू पकडला धनराजने फलंदाज रनरच्या स्वरूपात. इथे बाद झालाय आणि पहिल्यासाठी डिसिजन या ठिकाणी मागितलेला आहे. थोडासा चेंडू लागलाय मला वाटतं क्षेत्ररक्षकाच्या. जा पाणी घेऊन जा लगेच. गेला गेला तो पहिल्यासाठी पहिलाच बघा, दुसऱ्याला आउट आहे. दुसरीला बाहेर निघले तो दुसरा. पहिलीच बघा. चला, एक धाव पूर्ण झालेली आहे. दुसरीसाठी फलंदाज आउट झालेला आहे. दुसरा फलंदाज निघला बाहेर. तो कल्पेश आउट झाला का? कल्पेश धावबाद झालेला आहे दुसऱ्या रनसाठी आणि नवीन फलंदाज प्रभात पोचलेला आहे. प्रणय अजूनही मैदानावरती आहे. 17 बॉल आता 39ची आवश्यकता आहे. स्ट्रायकिंग एंडला प्रणय असणार आहे. नॉन स्ट्रायकिंग एंडला प्रभात आंबोरे. पुढचा बॉल धीरजचा. पुन्हा एकदा बॅटची कडा लागली होती. आज कुणाल ठाकूरच्या हातामध्ये बॉल थांबत नाही. प्रत्येक बॉलवरती ड्राय मारली जाते. कुणाल खरं तर थोडासा क्रॅम्प आला होता मागच्या मॅचमध्ये, मात्र या मॅचमध्ये विकेट किपिंग करत असताना भरपूर बॉल त्याच्या हातून सुटलेत. मात्र बॅकअप चांगला आहे त्याच्या पाठीमागे कमिटमेंट खूप चांगली आहे. त्याचमुळे बॉल अडवले जात आहेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा धीरजचा. प्रणयसाठी बॉल सोडला आहे म्हणजे लाईन पाहिली त्यांनी आणि हा बॉल वाईटचा इशारा. एक अभ्यंतरची धावसंख्या 6 वरती. थर्ड अंपायर घेतला आहे तर स्क्रीनवरती इथे आहेत. येस, ॲक्शनसाठी ॲक्शन थ्रोसाठी या ठिकाणी थर्ड अंपायर घेतलेला आहे. ऑन स्क्रीन पंच आहे तिथे.
प्रताप नावडेकर सुद्धा आहेत तिथे, विकी पाटील आहेत, ज्यांच्या माध्यमातून पाहिलं जाईल. पुढचा बॉल, या बॉलवरती चपळून खेळण्याचा प्रयत्न केला. आता मात्र या ठिकाणी कुणाली बीट झाला, त्याच्या पाठोपाठ इथे सोनू सुद्धा बीट झाला. बॉल गेला सीमा पार. हा नशिबाचा चौकार इथे मात्र कलंबोली टीमसाठी. आणि धावसंख्या या चौकारानं जाऊन पुढे जाईल ती मात्र 10 धावसंख्येवरती. कीपरच्या पाठीमागे बॅकअप थोडंसं आता खराब पाहायला मिळालं. अगदी आपण मागच्या ओव्हरपासून पाहिलं तर भरपूर बॉल कीपरच्या पाठीमागे अडवले गेलेत. यावेळेस मात्र 15 बॉल आणि 34 समीकरण आहे. 15-34 धावा. 3 चेंडू अजूनही बाकी असणार आहे षटकामधला. पुढचा बॉल सोडून दिलाय आणि पुन्हा एकदा वाईटचा इशारा येताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा 15 आणि 33 समीकरण. अकरा धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. 2 चेंडू 2 फलंदाज बाद झालेत. पुढचा बॉल, या बॉलवरती क्षेत्ररक्षण चांगलं झालं. त्याच दरम्यान थ्रो सुद्धा आला आणि इथे दुसरीचा प्रयत्न करत असताना कदाचित फलंदाज सुद्धा बाद होऊ शकला असता. चांगली चेंडू पिके आली. सिंगल धावसंख्या 12 पाहायला मिळते आहे. आता 14 आणि 32 समीकरण आहे. प्रत्येक क्षेत्ररक्षक एकमेकांना इथे प्रतिसाद आणि उत्साह वाढवण्याची कामगिरी करताना पाहायला मिळतोय आई ओवे संघाच्या माध्यमातून. त्याचबरोबर दोन्ही टीमचे पाठीराखे सुद्धा मॅचकडे डोले लावून बसलेत. कोण संघ जिंकेल, कोण पराभूत होईल, कोण सुपर 8 मध्ये दाखल होईल. इथून हा झेल रिप्लाय, अप्रतिम झेल प्रभातचा. ऋतिक भोईर मॅचचा खऱ्या अर्थाने या ठिकाणी टर्निंग पॉइंट या ठिकाणी झेल टिपलाय. मॅच मध्ये 2 झेल टिपलेत, मात्र हा झेल खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे, कारण टर्निंग पॉइंट विकेट इथे मात्र संपन्न केले आहे. ऋतिक भोईर इथे मात्र टिपलाय दुसरा झेल. अजय भोईर यांच्यावर 12 धावसंख्या झालेली आहे. 32ची आवश्यकता आहे 13 बॉलमध्ये. आणि अजय भोईर यांच्याकडून ऋतिक भोईरसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. पहा, तुम्ही बॅटिंग करत असताना आणि बॉलिंग करत असताना मॅच फिरू शकता, मात्र फिल्डिंग करत असताना सुद्धा ऋतिक भोईरने टिपलेले 2 झेल अप्रतिम झेल टिपलेत आणि मॅचमध्ये इन करणारे हे झेल आहेत. अनिकेत भगत स्ट्रायकिंग यांना पाहायला मिळतोय. पहिल्या मॅचमध्ये दमदार कामगिरी, दुसऱ्या मॅचमध्ये अपयशी ठरला होता. या मॅचमध्ये काय होणार? मॅच मध्ये या ठिकाणी इन करत असताना अनिकेत भगतच्या बॅट मधून आलाय हा षटकार. स्कोर कार वरती धावसंख्या या षटकाराने जाऊन पोहोचली, ती मात्र 18 धावसंख्येवरती. आता 12-26 समीकरण. शेवटची मॅच हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळतोय. ववे विपक्ष कलंबोली या टीम मध्ये करायच्या होत्या 44 झालेल्या आहेत 18 2 ओव्हरमध्ये, आणि 2 ओव्हरमध्ये तब्बल 13च्या सरासरीने करायच्या आहेत त्या मात्र 26 धावा. नवीन गोलंदाज पाहायला मिळतोय रितेश मात्रे. नौका जरी आहेत, मात्र गुणवत्ता मागील 2 मॅचमध्ये सिद्ध केली आहे. मात्र या वेळेस एक चांगला गोलंदाजीचा स्टँडर्ड दाखवावा लागेल, कारण समोरून एका बाजूला प्रणय पाहायला मिळतोय तर दुसऱ्या बाजूला अनिकेतच्या माध्यमातून चांगली फलंदाजी आतापर्यंत झालेली आहे. 12-26 समीकरण जरूर आहे. मॅच टर्निंग पॉईंट षटक फेकण्याची कामगिरी रितेश मात्रेला करायची आहे. हारण्या ग्रुप 31 ओवे यांच्याकडून रितेशने लगात 2 विकेट घेतले तर 1000 रुपयाचं पारितोषिक आहे.
पुन्हा एकदा झेल टिपला गेलाय सोनूच्या माध्यमातून आणि हारण्या ग्रुप 31 यांच्या वतीने रितेशने जर 2 विकेट घेतले तर 1000 रुपयाचं पारितोषिक जमा झालेलं आहे. एक पारितोषिक ऋतिकसाठी आहे, एक पारितोषिक या ठिकाणी जमा झाले ते मात्र रितेशसाठी. नवीन फलंदाज मैदानामध्ये कोण होणार दाखल? प्रेशराईज फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. 11 बॉल 26 आता समीकरण आहे. नवीन फलंदाजाला कानमंत्र दिला जातोय कशा प्रकारे फलंदाजी करावी, तर दुसऱ्या बाजूला अनिकेत भगत अजूनही संघर्ष करताना पाहायला मिळतोय, ज्याच्या माध्यमातून एका चेंडूवरती एक षटकार आलाय. त्याला संधी देणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं असणार आहे. मात्र गोलंदाजीच्या माध्यमातून रितेशला मिळाली आहे सफलता. त्याला मात्र या ठिकाणी 2 लगातार विकेट घेतले तर 1000 रुपयाचं पारितोषिक आपल्याला येताना पाहायला मिळतोय. पहिल्याच बॉलवरती सफलता मिळाली आहे. तुषार फलंदाजीला आलेला आहे. गोलंदाजीच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी आणि यावेळेस मात्र फलंदाजी करत असताना पुढचा बॉल ऑन साइडला पॉवरफुल स्ट्रोक आणि हा बॉल गेलाय सीमा पार षटकार. तुषारच्या बॅटमधून आलेला षटकार आपण पाहतोय. षटकाराने धावसंख्या जाऊन पोहोचली ती तब्बल 24 धावसंख्येवर. 10 बॉल 20चं समीकरण आता आहे. मॅच मध्ये तुषार आहे एका बाजूला, अनिकेत आहे तर दुसऱ्या बाजूला रितेशची गोलंदाजी आपण पाहतोय. पहिल्या बॉलवरती सफलता आली आणि त्यानंतर मात्र षटकार आला. कधी मॅच मध्ये वोबे टीम कमबॅक करते तर कधी कलंबली टीम कमबॅक करताना पाहायला मिळते. पुढचा बॉल रितेशचा तुषारसाठी. ओव्हर पिच बॉल हलक्या हाताने ढकललाय जरूर. डीप मधला क्षेत्ररक्षक धीरज चेंडूवरती आला. चेंडू फेकी सुद्धा अप्रतिम आले आणि इथून मात्र या ठिकाणी तिसऱ्या पंचांकडे मागणी जरूर केली जाते. मात्र डेंजर एंडकडे होता तुषार, जिथे मात्र थ्रो अचूक आला धीरजचा आणि इथून मात्र या ठिकाणी पाहिले जाईल की फलंदाज बाद असणार की नाही. 50-50 चान्स नक्कीच आहे. मात्र पाहू शकताय स्क्रीनवरती फलंदाज कशा प्रकारे धावला दुसऱ्यासाठी आणि फलंदाज झालाय बाद. चुकीचा कॉल तर नव्हता, मात्र धीरज मात्रेची फेकी चांगली होती. एक धाव जरूर जोडली जाईल. धावसंख्येमध्ये धावसंख्या 25 असेल. आता 9 चेंडू आणि 19 धावा. अचूक फेकी तेवढाच अचूक थ्रो या ठिकाणी आपल्याला विवेकचा पाहायला मिळाला. रिले थ्रो पाहायला मिळाला. एका बाजूला धीरजने चेंडू फेकला विवेकच्या हातामध्ये, विवेकने फेकला स्टंपवरती आणि बाद झाला तो मात्र तुषार. विराज खानावकर. खरं तर या मॅच मध्ये आपण पाहिलं ना तर एका बाजूला धनराज मात्रे खेळतोय, कैलासजी मात्रे यांचा सुपुत्र, तर दुसऱ्या बाजूला विजय शेठ खानावकर यांचा सुपुत्र विराज खानावकर आपल्याला पाहायला मिळतोय. पहा, 2 लिजंड खेळाडू, 2 राजकीय क्षेत्रामधले मोठे व्यक्तिमत्व, 2 क्रिकेट क्षेत्रामधले मोठे पॅकर्स आणि त्यांचीच मुलं आज या संघांमध्ये खेळताना दिसतात. एका बाजूला धनराजला आपण पाहिलं एक षटकार टोकताना, तर दुसऱ्या बाजूला विराज खानावकर आपल्याला पाहायला मिळतोय. विराज मागच्या मॅचमध्ये चुकीने रनआउट झाला होता. या वेळेला मात्र एक दुहेरी जबाबदारी ज्याच्या माध्यमातून पार केली जाईल, कारण 9 चेंडू आणि 19 धावसंख्येची आवश्यकता आहे. लवकुरे आताचा हा फलंदाज आहे. यावेळेस मैदानामध्ये दाखल झाला. 9 चेंडूवरती 19 करायचे आहेत. एक जर मोठा फटका आला तर मॅचमध्ये इन होणारा फटका ठरू शकेल. मात्र दुसऱ्याच बाजूने आपण पाहतोय हेमंत मात्रे यांचा सुपुत्र आपण पाहतोय रितेश मात्रे. पुढचा बॉल खेळण्यासाठी विराज तयार. पहिला बॉल बॅटची कडा लागली आणि झेल टिपला जातोय मैदानावरती. आकाश भोईरच्या माध्यमातून विराज खानावरला पहिल्याच बॉलवरती बाद व्हायला लागेल. रितेशने 2 विकेट तर संपन्न केलेले आहेत. नवीन बॅट्समन मैदानामध्ये दाखल होईल. समीकरण बदलेल. 8 बॉल 19 ची गरज आहे.
युनाइट क्रमांक 8 आपल्याला पाहायला मिळेल. लगातार विकेटचं पतन पाहायला मिळतं. याच षटकामध्ये 3 विकेट गेल्या. 2 विकेट आपण कॉट बिहानचे 2 विकेट पाहिले तर एक रनआउटच्या स्वरूपात विकेट किती संपन्न झाले? 6 विकेट गेलेल्या आहेत. नवीन फलंदाज आलेला आहे केतन कडव. अधुरी संधी टीमला दोन्ही बाजूने असणार आहे. 8 बॉल 19चं समीकरण आहे. 2 फटक्यांची मॅच जरूर आहे. मात्र मॅचमध्ये जी गोलंदाजी साधली रितेशने त्याचं कौतुक करणं सुद्धा गरजेचं असणार आहे. पुढचा बॉल, या बॉलवरती फटका चांगला होता, मात्र उंची गाठली जास्त, अंतर कमी, झेल टिपला जातोय. लगातार 2 झेल टिपले पहा रितेशचे माध्यमातून. लगातार 2 झेल टिपले सुद्धा आणि 2 फलंदाज बाद केले आणि 1000 रुपयाचं पारितोषिक त्याला जाहीर झालेलं आहे. हारण्या 31-31 ग्रुप, हारण्या ग्रुप 31-31 ग्रुप ओवे यांच्या माध्यमातून हे पारितोषिक. हेमंत म्हात्रे यांचा सुपुत्र इथे मात्र चांगली गोलंदाजी साधतो. त्याच्या माध्यमातून आत्तापर्यंत 3 फलंदाजांना त्यांनी तंबूचा रस्ता दाखवला आहे आणि लगातारचे दुसरी विकेट संपन्न झाली आहे आणि हॅट्रिक बॉल असेल. साहिल जले मैदानामध्ये दाखल. अगदी आपण पाहिले ना तर अनिकेतने एक षटकार ठोकला होता, त्याला संधी देणे गरजेचं होतं. ग्रामीण क्रिकेटमध्ये अनेक वेळा संघांचं आपण प्लॅनिंग जर पाहिलं ना तर असंच घडतंय, कारण जो फलंदाज षटकार ठोकतो त्याला संधी देण्याचं सोडून प्रत्येक फलंदाज चौकार ठोकण्यासाठी जातोय आणि अशा वेळेला या विकेट पडतायत पहा. 4 विकेट पडलेत आत्तापर्यंत या षटकामध्ये. एक रनआउटच्या स्वरूपात आणि 3 विकेट कॅचआउटच्या स्वरूपात पडलेले आहेत आणि हॅट्रिक बॉल असेल रितेश म्हात्रेचा. पाहताय साहिल दले. पुढचा बॉल, पुढच्याच बॉलवरती इथे काय घडलं? फलंदाज बाद झालाय. हॅट्रिक घेतली रितेश म्हात्रेने या मॅच मध्ये आणि आजच्या रात्रीमध्ये ही पहिली हॅट्रिक रितेश म्हात्रे I11 ओवे टीमचा हा खेळाडू इथे मात्र संपन्न केली आहे विकेट हॅट्रिक. आता समीकरण बदललंय या मॅच मध्ये. खऱ्या अर्थाने 6 बॉल आणि 19 धावसंख्येची आवश्यकता. हरीश शेठ म्हात्रे जरूर ज्यांचे काका आहेत रितेशचे, त्यांच्याकडून रितेशला 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे पहा. हेमंत म्हात्रे यांचे सुपुत्र आणि हरीश म्हात्रे यांचे पुतणे आहेत. समीर भगत यांना सुद्धा आम्ही विनंती करत आहोत, आपण सुद्धा व्यासपीठावरती यायचं आहे. अगदी शेवटच्या षटकापर्यंत समीरजी भगत या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती करत आहोत. मॅचमध्ये शेवटचं षटक घेऊन आला गोलंदाज धनराज म्हात्रे, कैलास म्हात्रे यांचे सुपुत्र आपण पाहतोय. 19 धावा त्यांना रोखायच्या आहेत. तर दुसऱ्या बाजूला फलंदाजांना 6 बॉलवरती 19 धावा करायच्या आहेत. अनिकेत भगत छोटा एबी, पहिलाच बॉल पाठवला सीमा पार, षटकार. मागच्या ओव्हरमध्ये कलंबोली संघाचं हेच चुकलं होतं की अनिकेतला स्ट्राईक दिली नव्हती. अनिकेतने आतापर्यंत 2 बॉलवरती 2 षटकार ठोकलेत. तोच फलंदाज मागच्या ओव्हरमध्ये सर्वच्या सर्व बॉल नॉन स्ट्राईक एंडला राहिला आणि त्याचमुळे या मॅचमध्ये आता मात्र या ठिकाणी संघर्ष दोन्ही टीमचा आपल्याला पाहायला मिळू शकेल. 5 बॉल 13चं आता समीकरण. धनराजच्या माध्यमातून शेवटचं षटक फेकलं जात आहे आणि अगदी शांतपणे फलंदाजी करत असताना फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय अनिकेत भगत. अंतिम 5 बॉल शिल्लक आहे. 13 अडवल्या जातील का, रोखल्या जातील का? प्रेशर दोन्ही बाजूने असणार आहे. इथून मात्र अनिकेतचा हा फटका लिलया पार केलेला आहे. नो बॉलचा इशारा आलाय. षटकारांची हॅट्रिक पाहायला मिळाली. मागच्या ओव्हरमध्ये आपल्याला विकेटची हॅट्रिक पाहायला मिळाली. या ओव्हरमध्ये आपल्याला षटकारांची हॅट्रिक पाहायला मिळाली. पुढचा बॉल फ्रीट आणि 3 षटकार ठोकले ते मात्र अनिकेतने. मॅच जिंकल्यानंतर कोणी प्रेक्षकाने धावू नका प्लीज. धावू दे. ओके. कंपल्सरी चेसिंग आहे पहा.
अनिकेतने 3 षटकार टोकले लगातार आणि पुढचा बॉल फ्रीट आहे. अगदी मॅच पूर्णपणे आणली होती, ती कुठेतरी स्किट झाली, निसटली मी म्हणेन. 5 बॉल 7ची आवश्यकता असणार आहे. अनिकेत मॅच फिनिश करेल का? 3 ठोकलेत. कलंबोलीचा छोटा एबी आपण पाहतोय. अनिकेत भगत पुढचा बॉल फ्रीटच्या बॉलला पाठवलाय सीमारेषा लगत. फील्ड जरूर करण्यात आलेला आहे. फ्रीटचा बॉल होता आणि त्या बॉलवरती 2 धावा आल्या पहा. इथून मात्र ही धाव जरी रोखली असती ना तरी सुद्धा अनिकेतला स्ट्राईक मिळाली नसती. तिथून सुद्धा मॅच बनू शकली असती ओवे टीमसाठी. तो मोमेंट मात्र गमावला ओवे टीमने. अनिकेतला फक्त नॉन स्ट्राईक लेनला आणायचं होतं, ती कामगिरी साधता आली नाही. आता कोणत्याही क्षणाला मॅच समाप्त होऊ शकेल, कारण अनिकेत इथं मात्र या ठिकाणी अनिकेत भगत स्ट्रायकिंग इनला आहे. 4 बॉल 4चं आता समीकरण आहे, जिथे 6 बॉल 19व्या होत्या आणि त्या 2 षटकारांनी मॅच फिरवली आहे. आणि आता 4 बॉल 4च्या समीकरणामध्ये अनिकेत भगत पुन्हा एकदा स्ट्रायकिंग इनला. इथून मात्र मॅच फिनिश करेल की धनराज म्हात्रे गोलंदाजीमध्ये चांगली कामगिरी साधणार जरूर. आणि या बॉलवरती विकेट मिळवली आहे. मॅच मध्ये ट्विस्ट आलाय. टर्निंग पॉइंट होऊ शकेल का? रात्रीच्या सत्रामध्ये कलंबले विपक्षी ओवे हाय व्होल्टेज ड्रामा मॅच गरम होताना पाहायला मिळाले आहे. 3 बॉल आता 4ची आवश्यकता. विकेट गेल्या 9 पहा, विकेट 9 गेलेल्या आहेत. हे सुद्धा पाहावं लागेल. यस, काय मॅच झाली मैदानावरती. अगदी रात्रीच्या सत्रामध्ये प्रेक्षक सुद्धा झोपले होते, ते जागे झालेत. जे जागे होते ते जागेवर उभे झाले. आता मॅच एन्जॉय करायला लागलेले आहेत. आणि ऑनलाईन पाहणारे कलंबोली आणि ओवेचे प्रेक्षक सुद्धा आधी रात्रीमध्ये जागे झाले, त्यांची झोप मोड झालेली असेल. कारण मॅचमध्ये आपण पाहिले तर मागच्या ओव्हरमध्ये ओवे टीम होती, तर पुढच्याच ओव्हरमध्ये कलंबोली टीम आली. आता अनिकेतची विकेट पडली आणि 9 विकेट पडत असताना शेवटची विकेट बाकी आहे. धनराजला फक्त विकेट घ्यायचे, धावा रोखायच्या नाहीत, आता विकेट घ्यायचे. तर दुसऱ्या बाजूला येणाऱ्या फलंदाजाला चौकार ठोकायचा आहे. काय मॅच झाली मैदानावरती. अगदी आपण पाहिलं याच मॅचची वाट पाहत होतो आणि तीच मॅच मैदानावरती पाहायला मिळते. 7व्या रात्री मधली ही शेवटची मॅच आपण एन्जॉय करतोय. ओवे विपक्ष कलंबोली या टीम मध्ये 3 मध्ये करायच्या 4, मात्र या ठिकाणी फक्त एकच विकेट बाकी आहे आणि ती मात्र संपन्न केली जाईल का? रनआउट बरोबर कॅच कर. रितेशला अजूनही 2,500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. मात्र मॅच मध्ये धनराज विपक्ष हा शेवटचा फलंदाज काय करणार? 3 मध्ये 4ची आवश्यकता. बॉल डॉट गेलाय, बॉल डॉट गेलाय. 5 मध्ये 6 होत्या, त्यानंतर 4 मध्ये 4 आल्या, 3 मध्ये 4 आल्या, आता 2 मध्ये 4. 2 मध्ये 4 आहे. ते विकेट संपन्न केली जाईल की अजून एक डॉट फेकला जाईल. हाय व्होल्टेज ड्रामा आई इलेन ओवे विपक्ष कलंबोली ब या संघांमध्ये मॅच आपल्याला रंगताना पाहायला मिळते. स्वर्गीय विश्वनाथ शेट स्मृती चषक 2025च्या पर्वामधली शेवटची अंतिम मॅच पाहायला मिळते. 7व्या रात्रीमधली कलंबोली विपक्ष ओवे या टीम मध्ये धनराज, तर दुसऱ्या बाजूला फलंदाजाचं नाव संदेश. शेवटचे 2 बॉल 4ची आवश्यकता. या बॉल वरती ठोकला षटकार. मॅच फिनिश केली संदेशने. कलंबोली टीम विजय झाली आहे. विजय संघाचा हार्दिक अभिनंदन. आणि खेळाडू गेला रांधम पाडायला. तर बॅनर फाडू नका मित्रांनो, इकडे समोर या, समोर या. मॅच मध्ये या ठिकाणी विजय झाला क्रिकेटचा. खरं तर इथे ओवे नाही, कलंबोली नाही, क्रिकेटचा विजय झालाय. यस, ही काहीतरी वेगळी प्लॅनिंग होती. 1 डाऊनचा प्लेअर होता तो आणि त्याला सेकंड लास्टला शेवटच्या क्षणाला उतरलेला आहे आणि त्याने मात्र मॅच विजय करून दिले. हार्ड लक. ओवे टीम चांगला खेळलात, आपण हारलात परंतु वाघासारखे लढलात. आणि मॅन ऑफ द मॅच याला देऊ ना, हाच फलंदाज असेल मॅन ऑफ द मॅचचा मानकरी संदेश देवराज.
सॉरी देवराज टीम